तुम्हाला आठवते का आपले स्वप्नील जोशी त्यांच्या एका पॉडकास्टमध्ये असं म्हणाले होते की झक मारतो मॉलदीव्स आणि झक मारतो मॉरिस, गरजच नाही जायची. कारण आपल्या भारतामध्येच फिरायला एवढी भारी भारी ठिकाणं आहेत ना, आपल्याला बाहेर जायची गरजच नाही. तर आम्ही आलो आहोत भारतातील अशाच एका ठिकाणी ज्याला महाराष्ट्रातील कठीण ट्रेकपैकी एक ट्रेक मानलं जातं, म्हणजेच हरिहरगडला. इथे जाण्यासाठी पुण्यातून 250 किलोमीटरचा म्हणजे 6 तासाचा प्रवास करून जावं लागतं. तिथे पोहोचल्यावर पर पर्सन 30 रुपये तिकीट काढलं. सर्वांनी आपल्या गाड्या पार्क केल्या आणि आपल्या ट्रेकला सुरुवात झाली. और मैं आपको दिखाऊंगा कि दुनिया की कुछ सबसे खतरनाक जगहों से कैसे जिंदा बचकर निकला जा सकता है। मैं तमाम चुनौतियों का सामना करता हुआ उन जगहों पर भी टिका रहूंगा जहां जान बचाने के सही गुर जाने बिना आप एक दिन नहीं टिक सकते। तो हर जगह खतरे ही खतरे छिपे हैं। अरे बच गया। ये जगह बेहद खतरनाक है। यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है। 80 डिग्रीच्या या 117 थरारक पायऱ्या चढून घेतल्यानंतर आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर आम्ही प्रथम हनुमंतरायांचं दर्शन घेतलं आणि आम्ही संपूर्ण गड पाहायला सुरुवात केली. एवढा सुंदर सह्याद्री पाहिल्यानंतर ना, खरंच मला असं वाटतं की आयुष्यात पोटापाण्याचा आणि घर कुटुंबाचा प्रश्न नसता तर मीच नाही तर माझ्यासारख्या अनेक जणांनी जीवनाचा तंबू ह्या सह्याद्रीतच मांडला असता. मग तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हा प्लॅन कधी करताय? मला माहिती तुम्ही जर इथे गेला ना तर तुम्ही सुद्धा असंच म्हणणार की